नमस्कार, मी दीपालीज मेहरब आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण पूजा इसेन्शियल सिरीजमधला लास्ट प्रोडक्ट म्हणजे सुपारी महिरप कशी बनवायची हे बनवायला शिकणार आहोत. ही सुपारी महिरप दिसायला खूप सुंदर आणि पूजेला आपण रेग्युलर वापरू शकतो. चला तर मग याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघू. याच्यासाठी आपल्याला लागतील 3 नंबरचे गुलाबी मोती, 3 नंबरचे हिरवे मोती, 3 नंबरचे पांढरे मोती आणि 3 नंबरचे गोल्डन मोती, एक सीझर, सुई आणि नायलॉन 30 CFEचा नायलॉनचा थ्रेड. ही सुपारी महिरप बनवायला आपल्याला जे साहित्य लागेल ते आपण आता बघितलंच आहे. चला तर आता आपण नवी सुपारी महिरप बनवायला सुरुवात करू. सर्वात पहिले आपण सुपारीचा हा बेस तयार करू. हा बेस बनवायला सर्वात पहिले आपल्याला हा मधला सर्कल तयार करायचा. याच्यासाठी आपल्याला गोल्डन 10 मोती पहिले आपल्या धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. असे 10 मोती आपण सुईमध्ये घालून घेऊ. याच्या हा जो लास्ट मोती आहे याच्यातनं परत हा सुई टाकून अपोजिट डायरेक्शनने सगळा धागा परत एकदा ओढून घ्यायचा. असं आपण आता खालचा स्क्वेअर तयार केला आहे आणि एक मोती पुढे घेऊन आपण याला टाईट करून घेतला. आता आपण हे एक पान तयार करायला लागतील तसे या एका मोत्यातनं आपण पहिले एक 6 गोल्डन मोती घालून घेऊ. सहा गोल्डन मोती घातलेत की हा जो सेकंड नंबरचा मोती आहे, आपण आता मोती घातल्यानंतर हा सेकंड नंबरचा मोती यातनं धागा परत अपोजिट डायरेक्शनने काढून घ्यायचा आणि याच्यात आता परत 4 मोती ॲड करायचे. मग याच मोत्यातनं या मोत्यावर आपण घेतलं आहे तर याच मोत्यावरनं धागा पुढे करून घ्यायचा म्हणजे हे अशी आपली एक पाकळी तयार होईल. आता हा एक मोती सोडून पुढच्या मोत्यावर आपण धागा घेऊन जाऊ. असं सुंदर असं पान तयार झालं आहे. आता दुसरं पान तयार करायला परत एक 6 मोती ॲड करायचे धाग्यामध्ये. या दुसऱ्या मोत्यातून सुई परत अपोजिट डायरेक्शनने पुढे काढून घ्यायची आणि आता याच्यात 4 मोती गोल्डन ॲड करायचे परत. मोती आणि याच मोत्यावरनं जिथे पुढे घेतलं आहे त्याच्याच दुसऱ्या साईडने पुढे घेऊन पुढच्या 2 मोत्यातनं पुढे काढायचं. अशा 3 मोत्यातनं आपल्याला धागा पुढे करून घ्यायचा आहे. हे झालं दुसरं पान तयार. आता पुढचं पान करायला परत 6 मोती घ्यायचे गोल्डन. 6 गोल्डन. सेकंड होता का डायरेक्शन करायचे. परत 4 गोल्डन या होता पुढे जायचं आणि दुसरी लाईट कोणती पैसे वाजायचं हे सवाल परत 6 मोती कारण घालून बघू दुसरं होतं पुढे पुढे जायचं 4 मोत्या करायच्या आणि त्याच होतं डायरेक्शन पुढे पुढे 2 पुढे जायचा आणि धागा झाले तर लागली हे 6 हे खालचं फ्लावर तयार झालं आहे. आता आपण वरचा पार्ट तयार करायला सगळ्यात पहिले आपण धाग्यामध्ये एक 6 हिरवे मोती ॲड केले आणि त्यानंतर आपण ज्या मोत्यामधनं हे पुढचे हिरवे घेतले त्याच्या अगोदरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपण आता
सुई पुढे घेऊ. ह्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढून घेऊ आपण अपोजिट डायरेक्शनने. असं इथे याचं षटकोन तयार होईल, अष्टकोन. आणि पुढच्या 2 गोल्डन मोत्यातनं धागा पुढे सरकवून घेऊ. आता याच्यात आपल्याला 5 हिरवे मोती ॲड करायचे आहेत. आणि हा जो लास्टचा गोल्डन हिरवा मोती आहे ना, याच्यातनं आपल्याला सुई काढायची आता. 1 आणि पुढे हे 2 गोल्डन मोती. 1 आणि 2. परत 2 गोल्डन मोती पुढे सरकवून घ्यायचेत. 2 मोत्यातनं धागा पुढे सरकवून घेऊ. सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला पूर्ण राऊंड कनेक्ट होईपर्यंत. परत 5 हिरवे मोती. ह्या लास्ट हिरव्या मोत्यातनं धागा इकडून घेतला की पुढचे हे 2 गोल्डन. आणि त्यानंतर परत 2 गोल्डन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. परत 5 हिरवे मोती. लास्ट हिरव्या मोत्यातनं मग पुढचे 2 गोल्डन मोती. आणि पुढले 2 हे 2 गोल्डन मोती. आता हा लास्ट सर्कल आहे आपला, तर याच्यासाठी आपल्याला जो पहिलाच सर्कल हे केला होता आपण अष्टकोन, त्यामधला जो खालचा मोती आहे हिरवा, त्यातनं परत एक वेळेस धागा पुढे काढून घेऊ आपण. आणि इथे आपल्याला आता फक्त 4 हिरवे मोती टाकायचे आहेत. हा जो या साईडचा हा हिरवा मोती आहे, हा लास्टचा, त्यातनं आपल्याला सुई काढायची. आणि पुढचे 2 गोल्डन मोती. असं आपण आता धागा पुढे काढून घेऊ. आणि आता हा जो खालचा यातला हिरवा मोती आहे, यातनं धागा पुढे वरती काढून घेऊ आता. असं छानसे फ्लावर तयार झाला आहे. यामध्ये आपली सुपारी ठेवून बघायची, अशी व्यवस्थित परफेक्ट बसली पाहिजे. हे बघा. आता पुढची स्टेप करताना मधल्या हिरव्या मोत्यातनं आपण धागावर काढला. आता पुढच्या परत एका हिरव्या मोत्यातनं कुठल्या तरी एका डायरेक्शनला धागावर करून घ्यायचा वरच्या लाईनला. असं धागावरती आला. आता पुढचा जो सर्कल आहे तो आपण आता गुलाबी कलरमध्ये करू. पुढचा राऊंड आपण आता गुलाबी कलरचा करूया. त्याच्यासाठी आपल्याला 4 गुलाबी मोती घ्यावे लागतील. खालचा आपला हिरव्या कलरचा राऊंड झालेला आहे, त्याच्यावरचा आपल्याला आता हा लाल राऊंड घ्यायचा आहे. त्याच्यासाठी प्रत्येक 2 हिरव्या मोत्यावरती 4 लाल गुलाबी मोती ॲड करायचे. इथे हा लाल कलर आहे, आपण जे बनवतोय ते गुलाबी कलरमध्ये करतो. तर पहिले आपण धाग्यामध्ये 4 गुलाबी मोती ॲड करू. चार गुलाबी मोती. तर हा ज्या मोत्यामध्ये आपला धागा आहे त्याच्या आधीचा जो मोती आहे, म्हणजे ह्या 2 हिरव्या मोत्यातनं आपल्याला धागा पुढे करायचा आहे, म्हणजे इथे हा षटकोन तयार होईल असा. परत 2 हिरवे मोती धागा पुढे करून घ्यायचा आहे पुढच्या हिरव्या 2 मोत्यातनं आणि धागा घट्ट करून घ्यायचा.
परत आता इथे पुढचा षटकोन करायला 3 गुलाबी मोती लागतील. हा गुलाबी आणि 2 हिरवे या मोत्यातनं आपण धागा पुढे करून घेऊ आणि पुढचे 2 हिरवे मोती म्हणजे असे 4 कंटिन्यू हिरव्या मोत्यातनं आणि हा एक गुलाबी मोती धागा पुढे करून घेऊ. परत 3 गुलाबी मोती पुढचा हा गुलाबी मोती आणि 2 हिरवे मोती यातनं आपण आता सुई पुढे करून घेऊ. असं इथे एक षटकोन झाला आहे. आता पुढचे 2 हिरव्या मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. परत 3 गुलाबी मोती हा लास्टचा गुलाबी मोती आणि पुढचे 2 हिरवे मोती यातनं धागा पुढे करायचा. पुढचे 2 हिरव्या मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. तीन गुलाबी मोती हा लास्टचा हा एक गुलाबी आणि त्याच्या पुढचे 2 हिरवे मोती आणि पुढले 2 हिरवे मोत्यातून धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे आपल्याला परत 3 गुलाबी मोती ॲड करायचे. गुलाबी आणि 2 हिरवे मोती पुढले पुढचे 2 हिरव्या मोत्यातून धागा पुढे करून घ्यायचा. 3 गुलाबी मोती आपण हे पुढचे 3 हे जे आहेत तोपर्यंत 2-3 मीच ही षटकोन कंप्लीट करते, मग पुढचं तुम्हाला सांगते. हे सेम प्रोसेसने आपण शेवटपर्यंत कंप्लीट करू. असं आपण आता इथपर्यंत हे कंप्लीट करून घेतलं आहे. आता हा जो लास्टचा आहे षटकोन तो कंप्लीट करायला काय करायचं ते बघूया. हे लास्टचे 2 हिरवे मोती आहेत त्यातनं आपण आता धागा पुढे करून घेऊ. आणि हा जो पहिला षटकोन होता त्याचा हा जो शेवटचा गुलाबी मोती आहे त्यातनं धागा पुढे करूया. आता इथे हा षटकोन कंप्लीट करायला आपल्याला फक्त 2 गुलाबी मोती ॲड करायचे. आणि हा जो आधीचा षटकोन होता त्याचा लास्टचा गुलाबी मोती त्यातनं आपण धागा काढू पुढे आणि मग ते 2 हिरवे मोती आणि आपल्याला वरती करायचं आहे. आता या पुढच्या गुलाबी मोत्यातनं धागा वर काढून घेऊ. सुंदरसं आहे. दिसतं किती सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन. चला आता याची पुढची प्रोसेस बघू. आता हे मधल्या मोत्यातनं आपण धागावर घेतला आहे त्याच्या बाजूचा जो हा गुलाबी मोती आहे ना आपण साईडला करून घेऊ हा धागा वरच्या लाईनला. आणि आता इथे आपण
3 गुलाबी मोती घालू. आणि हा जो मोत्यातनं आपला धागा पुढे काढलेला आहे त्याच्या आधीचा जो गुलाबी मोती आहे या मोत्यातनं आपण धागा मागच्या साईडने पुढे करून घेऊ. म्हणजे असा इथे छान पंचकोन तयार होईल. हा झालाय. पुढचे 2 मोती परत इथे पंचकोन करायला आता आपल्याला इथे फक्त 2 मोती ॲड करायचे. पंचकोनासाठी आधीच्या पंचकोनाचा हा मोती कॉर्नरचा आणि हे खालचे 2 या 3 मोत्यातनं आपल्याला आता सुई पुढे करायची. हा पहिला, त्याच्यानंतर हे 2 मोती. आपला असा दुसरा पंचकोन तयार झाला आहे. हे बघा. आता पुढच्या 2 मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. आता पुढचा पंचकोन करायला परत 2 गुलाबी मोती. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि आधीच्या पंचकोनातला कॉर्नरचा मोती आणि खालचे हे 2 गुलाबी मोती यातनं धागा पुढे करून घ्यायचा आणि अजून ह्या 2 मोत्यातनं पुढे गेला धागा. आता इथे आपल्याला परत 2 गुलाबी मोती ॲड करायचे. अशी सेम प्रोसेस वापरून आपण लास्टपर्यंत येऊ. ही सेम प्रोसेस इथपर्यंत यूज करून आपण या मोत्यापर्यंत काम करून घेऊ. मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. हे बघा असे आपले हे पूर्ण वरचे पण हे षटकोन सगळे पंचकोन तयार झाले आहेत. आता हा जो लास्ट पंचकोन आहे त्याच्यासाठी आपण आता धागा या 2 मोत्यातनं पुढे करून घेऊ. हा आधीच्या पंचकोनाचा जो मोती आहे त्यातनं वरती करून घेऊ धागा. आता धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती ॲड करू. सॉरी, 1 सिंगल गुलाबी मोती ॲड करायचा सुईमध्ये. कारण आणि हा जो आधीच्या पंचकोनाचा जो मोती आहे हा साईडचा त्यामधून सुई घालायची वरच्या डायरेक्शनने खालच्या साईडला जाईल अशी. आणि मग हे खालचे 2 मोती असा आपला पूर्ण राऊंड तयार झाला. सुंदर बघू शकता, सुंदर दिसत आहे. आता आपल्याला वरच्या मोत्यामध्ये दाबून घ्यायचा. आता यावेळी इलास्टिक आपल्याला काय करायला लागेल, इथे आपल्याला सुपारी दाखवून घ्यावी. आणि आता जसं वरती उंच जाईल त्यानंतर आपल्याला सुपारी टाकायला लागेल. आता पुढचा जो राऊंड आहे तो आपण पांढऱ्या मोत्यामध्ये घेऊ. त्याच्यासाठी 3 पांढरे मोती घ्यायचे. धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घेतलेत आणि त्याच मोत्यातनं अपोजिट डायरेक्शनने पुढे करायचा. सुई धागा ओढून घ्यायचा आणि पुढच्या गुलाबी मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. आता इथे 2 पांढरे मोती ॲड करायचे. हा पांढऱ्या मोत्याचा साईडचा हा पांढरा मोती, मग त्यानंतर हा गुलाबी मोती. 2 मोत्यातनं धागा पुढे केला की असा हा पुढचा स्क्वेअर तयार होईल. पुढच्या गुलाबी मोत्यात धागा पुढे करून घेऊ. आता इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचेत. हा पांढरा मोती आणि पुढचा गुलाबी मोती. असे आपले 3 स्क्वेअर इथे तयार झाले.
असे आपण आता कंटिन्यू या मोत्यापर्यंत कंप्लीट करून घेऊ. मग मी पुढची प्रोसेस सांगतो तुम्हाला. सेम प्रोसेस वापरूनच आपल्याला 2 मोती ॲड करून असे पुढचे स्क्वेअर तयार करायचे. तर ते सेम जसे इथे मी सांगितलं एक वेळेस अजून एकदा सांगून देते. या पुढच्या गुलाबी मोत्यातनं एक वेळेस धागा पुढे घेतला की मग याच्यात 2 पांढरे मोती ॲड करायचे आणि ते मग हा आधीच्या स्क्वेअरचा जो कॉर्नरचा पांढरा मोती आहे त्यामधून सुई पुढे करायची आणि या गुलाबी मोत्यातनं पुढे सुई काढून घेतली म्हणजे हा आपला स्क्वेअर तयार होतो. त्याच्यानंतर पुढच्या गुलाबी मोत्यात धागा पुढे करून घ्यायचा. परत 2 पांढरे मोती. ही सेम प्रोसेस यूज करून आपण एंडपर्यंत करू. मग मी पुढचं असं आपला हा पूर्ण राऊंड झालेला आहे. आता ह्या लास्ट मोत्यावरनं आपल्याला शेवटचा हे 2 स्क्वेअर कसे जॉईन करायचे ते बघायचं आहे. त्याच्यासाठी हा लास्ट जो गुलाबी मोती आहे त्याच्यातनं आपण सुई पुढे करून घेऊ. त्याच्यानंतर हा आधीच्या स्क्वेअरचा हा पांढरा मोती इथनं सुई वर काढून घ्यायची. आता इथे आपल्याला पांढरा एक मोती ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा आधीच्या स्क्वेअरचा साईडचा मोती. असे या स्क्वेअरचे आपले हे 4 मोती झालेत. परत या गुलाबी मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. असे सुंदर आपलं हे बघा किती सुंदर असं छान हे तयार झालं आहे. आता याच्यानंतर आपल्याला धागा आता वरच्या मोत्यापर्यंत फिरवून घ्यायचा आहे. हा साईडचा पांढरा मोती आणि हा वरचा पांढरा मोती. बघा आता याच्यानंतर आपण इथे काय करू, इथे आपल्याला हा छोटासा सर्कल कंप्लीट इथे करायचा आहे. त्याच्यामुळे आपण आता 2 मोत्यांवर 1 मोती ॲड करू. तो आपण आता इथे गुलाबी मोती घेऊ. आणि या मोत्याच्या आधीचा जो मोती आहे या 2 मोत्यातनं आपण धागा पुढे करू. हे बघा असं सेम प्रोसेस आपण आता इथनं परत पुढे 2 मोती धागा सुई पुढे करून घेऊ. एक परत गुलाबी मोती, या 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे करायचा. परत पुढचे 2 पांढरे मोती, या 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे करू. पुढचे 2 पांढरे मोती, या 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे, पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. हा लास्ट गुलाबी मोती या मोत्यातनं धागा पुढे करायचा. इथे कंप्लीट झाला. आता आपण हा काय करू, हा जो पुढचा गुलाबी मोती आहे त्यातनं सुई पुढे काढून घेऊ आणि सगळ्या गुलाबी मोत्यातनं एक वेळेस सुई धागा फिरवून घेऊ. अशी सुंदरशी डिझाईन तयार झाली आहे इथे आपली. आता इथे आपण ना हा जो इथे वरती छोटासा एक असं डॉट पॉईंट असं ओपन वाटतं त्याच्यासाठी आपण एक 5 नंबरचा पांढरा मोती घेऊ. त्यावर एक छोटा 3 नंबरचा गोल्डन मोती, परत मग या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि अपोजिट कुठल्या पण एका मोत्यामध्ये अपोजिट डायरेक्शनने ही सुई करायची म्हणजे याला अशी छान फिटिंग येईल. सुंदरसं असं सुपारी मेहरप आपल्या इथे तयार झालं. आता याला इथे एक वरती नॉट न टाकता पण हा धागा आहे ना खालच्या दिशेने पूर्ण बेसपर्यंत फिरवून घेऊ आणि मग त्याला खाली एक नॉट घालून घेऊ. हा एवढा फिरवला
तरी याला नॉट टाकण्याची आवश्यकता पडणार नाही. तरी सेफ्टीसाठी आपण एक नॉट खाली त्याला देऊन देऊ. सुंदरसा आपला असा सुपारी मंडप इथे तयार झाला आहे. अशा प्रकारे आपलं सुंदरसं सुपारी महिरप तयार झाला आहे. हे सुपारी महिरप बनवण्यामध्ये जर तुम्हाला काही कळलं असेल किंवा काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आवडलं असेल तेही कमेंटद्वारे मला सांगा. तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.